मी प्रभाग क्रमांक 26 मधील नागरिकांना हे आवाहन करतो की आम्ही विकासासाठी कटिबद्ध राहू। इथं रस्ते, लाईट, पाणी खूप मोठ्या समस्या आहेत। रस्त्यांची तर एवढी दुर्दशा झालेली आहे कान्याकोपऱ्यात की अक्षरशः गाडी चालत नाही। लिंक रोड असा झालेला आहे की गाडी चालवायला लोकांना हे होतं आणि दर दिवशी 1-2 अपघात होतात आणि त्याच्यातून एक कुटुंब उद्ध्वस्त होतं। तर आम्ही जनतेच्या सेवेसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडनं उमेदवारी करत आहोत। आम्ही तानाजी आप्पा भावे यांच्या नेतृत्वाखाली आणि युवकांचे आयडल सचिन भाऊ भोर यांच्या नेतृत्वात आणि आमचे सहकारी ज्योतिताई घाटोळ यांच्या माध्यमातून आम्ही, माझी मिसेस स्वप्नाताई माळी यांच्या माध्यमातून आम्ही हा एक भक्कम पॅनल दिलेला आहे। या पॅनलला सर्वांनी भरभरून मत द्यावे, कारण की आज तुम्ही पाहिलं असेल सर्वेकडे घोडे बाजार झालेला आहे। तिकिटासाठी खूप रस्सीखेच झालेली आहे। एबी फॉर्म पळवापळवी झाली। आम्हाला आमच्या पक्षाने एकदम निष्ठेने आणि त्याच्याने एबी फॉर्म दिले। आम्ही जनतेला मी आवाहन करतो की आमचा पॅनल काढून आणा, तुम्हाला कुठलीही समस्या राहणार नाही। आमच्या पक्षाची एक घोषवाक्य आहे की एक कॉल नगरसेवक दारात। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रभाग क्रमांक 26 मध्ये जी रस्त्याची चाळण झालेली आहे हे तर सर्वांना माहीतच आहे का ड्युटीवर जाणाऱ्या माणसाला ड्युटीवर परत आंघोळ करावं लागती, अशी एक बिकट समस्या प्रभाग 26 मध्ये झालेली आहे। खरं म्हणायला गेलं तर जे आजी आजोबा असतील त्यांना इथे नाना नानी पार्क नाहीये, ज्या माता भगिनी असतील त्यांना इथे सुरक्षिततेचं वातावरण राहिलेलं नाहीये। आणि खरं सांगायला गेलं तर ही अल्प उत्पन्न गट आहे। या अल्प उत्पन्न गटाला इथे 100 ते 150 खाटांचं एक महानगरपालिकेचं हॉस्पिटल इथे सगळ्यात महत्त्वाचं पाहिजे। नगरपालिकेची एक प्रशस्त, एक चांगली डिजिटल शाळा इथे पाहिजे, कारण आमचे पगार 12 आणि 15 हजार रुपये आहे। तर आम्ही एवढ्या कमी पगारामध्ये आमच्या मुलांची ऍडमिशन जे 70-80 हजार रुपये डोनेशन आम्ही भरू शकत नाही। तर आम्हाला मुबलक छोट्या छोट्या ज्या सोयी आहे त्याच आम्हाला पाहिजे आहे। त्याच्यानंतर इथे लहान लहान मुलांना क्रीडांगण राहिलेलं नाहीये। जे मुलं आजवर मोबाईलमध्ये खेळतात तर ह्या मुलांना कुठेतरी क्रीडांगण मिळालं तर यांना आपले काय खेळ आहे किंवा काय आपण केलं पाहिजे यांची हालचाल होणं खूप महत्त्वाचं आणि खूप गरजेची गोष्ट आहे। एवढ्या गोष्टी जरी झाल्या तरी नगरसेवक हा जिंकला असं आम्ही समजू। तर मी सर्व लोकांना आवाहन करतो की त्यांनी जो उमेदवार म्हणजे लोकांसाठी झटतो, लोकांसाठी विकासाचे कार्य करतो अशाच उमेदवाराला निवडून द्यायला पाहिजे। त्याचप्रमाणे आता जे आम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जे उमेदवार दिलेले 4 उमेदवार, ते असे उमेदवार आहे की ज्यांचा विकास म्हणजे त्यांचा फक्त विकासावरच लक्ष आहे। कसं आहे, बाकीच्या प्रभागामध्ये इथून गेल्यावर असं वाटतं की बाप किती विकास झालेला आहे, आणि आपल्या प्रभागात आल्यावर असं वाटतं की आपण किती मागे आहोत, आपण किती मागे आहोत। आता इथूनच पुढे गेलं तर कॉलनीमध्ये परिसर पाहिला, परत कुटुंबनगरचा परिसर पाहिला तर लोकांना वाटतं की जर असं वाटते असं म्हणजे बघ की आपल्या प्रभागात किती चांगलं वाटतंय। इथं आल्यावर असं वाटतं की इथं रस्ते नाही, मुलांना खेळायला गार्डन नाही, परत नाल्यांची फार दुर्गंधी। या लक्ष इथं आंदोलन केलं, काही आवाज ओढवला तरी लोक लक्ष देत नाही। तरी आता आमचं सर्वांनी असं ठरवलंय की जो आपल्याला विकासाचं ध्येय साध्य करेल असेच आपण उमेदवाराला निवडून द्यायचं आहे। त्याप्रमाणे आम्ही सर्व कम्युनिस्ट पक्षाचे जे उमेदवार आहे 4 उमेदवार यांना सर्व उमेदवार आम्ही निवडून देणार आहेत। आमच्या प्रभागामध्ये 9 वर्षापासून इथं रस्त्याचा प्रॉब्लेम तर आहेच, पण पाणी येत नाही आणि 9 वर्षापासून आहे ना या प्रभागाचा विकासच झालेला नाही। आणि अंबल लिंक रोड तर त्याची अवस्था अशी झालेली आहे। आता आमच्या गल्लीमधले एक नानाभाऊ चौधरी होते, त्यांचा बी पाय फ्रॅक्चर झालेला आहे। म्हणजे असे भरपूर ऍक्सिडेंट होतात आता दररोजचे। आणि सचिन भाऊ भोरे आणि तानाजी आप्पा, ज्योतिताई घाटोळ, स्वप्नाताई माळी हे पॅनल निवडून येणारच आहे 100%। आणि हे पॅनल निवडून आल्यावर या प्रभागाचा पूर्ण विकास होईल हे मी खात्री देतो। आपल्या प्रभागामध्ये रस्ते, लाईट, पाणी याची खूप कमतरता झालेली आहे। त्याच्यामुळे आम्ही ना मोर्चा काढला होता, तरीही
त्या लोकांचे डोळे उघडत नाहीत. प्रभागामध्ये गार्डन नाही, मुलांना खेळायला सुविधा नाहीत, अशा बऱ्याचशा समस्या आहेत. त्याच्यामुळे आम्ही आता सचिन बोर यांनाच निवडून देणार, त्यांच्या पॅनललाच मतदान करणार.